58-60 करण्याचा विषय हा परिस्थितीजन्यमुळे आला. मी मागील 2 वर्षापासून मागील सर्व आयुक्तांना मी पत्र देत होतो की जवळजवळ 500 लोक आपली या महापालिकेतून पुढील 2 वर्षामध्ये निवृत्त होणार आहेत आणि त्या निवृत्त झाली तर आपली महापालिका ही खाली होऊन जाईल आणि त्यांच्या पदावरती पदोन्नती करण्यासारखा एकही कर्मचारी आपल्याकडे उपलब्ध नाही आणि ती जागा खाली राहील आणि त्यावरती शासनाकडून कोणी ज्याला अनुभव नाही अशा प्रकारचे, ज्याला नवी मुंबई भागाचा अनुभव नाही अशा प्रकारची लोक त्या ठिकाणी उपस्थित नाही. आज एकही उपायुक्त आपल्या महापालिकेचा त्या ठिकाणी उपलब्ध नाही. MOH त्या ठिकाणी आता खाली झालेला आहे आणि यामुळे त्यांची सेवा जास्तीत जास्त आपल्याला भेटावी, अनुभवाचा लाभ जास्तीत जास्त भेटावा, त्यामुळे आपण 58-60 करण्याचा निर्णय घेतला. आता 58-60 निर्णय घेतला, त्या दरम्यान आपण नवीन भरती, सेवा नियम बदलणं या पद्धतीने आपण कशा प्रकारे खाली पडलेली पोकळी भरून काढण्याचा निर्णय आपण त्या दरम्यान आपली स्ट्रेंथ ही कायम राहणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने निर्णय घेतला. पण आयुक्त महोदयांनी स्वतःच त्या बाबीचा इंटरप्रिटेशन करून निलंबित करण्याच्या आधीच काही लोकांना सेवानिवृत्त केलं. ते बोलतात की राज्य शासनाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. त्यांनी राज्य शासनाला मंजुरीसाठी पाठवलं. जर राज्य शासनाच्या मंजुरीची आवश्यकता असते, राज्य शासनाने नामंजूर करून पाठवलं असतं, पण राज्य शासनाने नामंजूर नाही केलं. राज्य शासनाने तो ठराव निलंबित करून पाठवला. पण निलंबित असा अर्थ होतो की नामंजूर नाही किंवा तो रद्द झाला असा नाही, तो टेम्पररी निलंबित केलेला, टेम्पररी त्यावर स्टे आहे. पण हा असा निलंबन आहे की यामध्ये आपल्याला आता प्रतिनिधित्व त्या ठिकाणी सादर करायचं होतं. प्रतिनिधित्व मागील परवाच्या सभेमध्ये आपण मंजूर केलेला आहे. पण त्या दरम्यान जर कोणी रिटायर झालं तर तो त्यांच्यावर अन्यायकारक होईल. चुकीच्या इंटरप्रिटेशनमुळे कोणाला अन्याय सहन करू नये या दृष्टीने आपण त्यांना सेवामुक्त करण्याचे जे निर्णय आहेत ते रद्द करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि ते देखील राज्य शासनाच्या निर्णयाच्या अधीन राहून आपण प्रतिनिधित्व दिलेले आहे. जर निलंबन राज्य शासनाने मागे घेतलं तर निश्चितच आपलं महापालिकेचं रिटायरमेंटचं एज 58-60 हे अंमलात जे आपण घेतलेला निर्णय योग्य आहे अशा प्रकारे विखंडन केलं तर आपण त्या ठिकाणी न्यायालयाची शिडी त्या ठिकाणी त्या बाबतीत चढूच, कारण की हा महापालिकेचा स्वतंत्र अधिकार आहे. अशा प्रकारेच मी घेतलेल्या ओपिनियनद्वारे देखील मला कळलेलं आहे. इंटरप्रिटेशन हा भाग न्यायालयाचा आहे, त्यामुळे तिथे आपण जरूर दाद मागायला जाणार. हे नेहमी असं दिसून आलेलं आहे. आयुक्तांचं हे वैयक्तिक मत आहे. हे डेप्युटेशनचे अधिकारी 2-2 वर्ष 3-3 वर्ष या महापालिकेत येतात. त्यांची आत्मीयता या संस्थेसाठी, या शहरासाठी काय आहे ते त्याविषयी वेगळे प्रश्न आहेत. पण नवी मुंबई महापालिकेवरती माझी आस्था या संस्था चांगली चालावी यासाठी पूर्णपणे आहे आणि मला आमच्या सर्वांची भूमिका आहे की अनुभवी कर्मचारी असतील तर या शहराचा कारभार हा चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी चालू शकतो. आज अनेक पदं रिक्त आहेत. यामध्ये कुठल्याही नवीन भरतीवरती प्रक्रिया परिणाम पडणार नाही. नवीन भरती ही त्याच पद्धतीने चालू राहील. पण जे टॉप पदावरती जे आपले कर्मचारी आहेत त्याचा लाभ आपल्याला भेटेल. आता आयुक्त महोदयांनी त्या बाबतीत विरोधाभास निर्णय त्या ठिकाणी घेतला. खऱ्या अर्थाने याला शासनाची मंजुरीची आवश्यकता नाही. मी आयुक्त महोदयांना सभागृहात सांगितलं की यामध्ये सभागृहाची एनर्जी जाते, तुमची देखील एनर्जी जाते आणि पुढे देखील एनर्जी वेस्ट होणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की न्यायालय देखील, जर न्यायालयात जायची गरज पडली तर न्यायालय देखील माझ्याच बाजूने त्या ठिकाणी आपल्याच बाजूने निर्णय देईल. आता राज्य शासनाला जो रिप्लाय दिला त्या दृष्टीने देखील राज्य शासन काय निर्णय देते याकडे देखील माझं लक्ष लागू आहे. मी तर ऐकलं MOH पद आता रिक्त झालेलं आहे. काही नवी मुंबई बाहेर गेली, काही डॉक्टर्स हे या पदाला फिल्डिंग देखील लावायला सुरुवात झालेली आणि अशा प्रकारचं कोण जाईल अशा प्रकारची मी जाईल आणि या संस्थेला एक्सपर्ट करण्याच्या दृष्टीने काय येतात का अशी मनसा त्या ठिकाणी राहते. पण निश्चितच येणारा कारभार हा आता या महिन्यात 7 लोक रिटायर होत आहेत, पुढचा महिना पकडून 40 लोक रिटायर होत आहेत. तर अशा प्रकारे या महिन्यात देखील कोणी लोक जाऊ नये आणि जर कुठली काय वसुली आली तर त्याचा खर्च आम्ही भरू.
अशा प्रकारची भूमिका देखील आम्ही त्या ठिकाणी घेतली. या संदर्भामध्ये या तुम्ही संस्थेविषयी म्हणजे महानगरपालिकेची संस्था या संस्थेविषयी प्रचंड तुम्ही आग्रही आहात की काही नुकसान होऊ नये म्हणून 58 करावं म्हणून. एका बाजूला तुम्ही फक्त या सभागृह नेते आहात, तुम्ही निवडून आलेले एक सदस्य असताना इतकी आस्था असताना समोरचा व्यक्ती म्हणजे महापालिकेचे आयुक्त ज्यांना प्रचंड आस्था हवी होती या संस्थेविषयी त्यांना कुठेही आस्था दिसत नाही. ते विरोधकांच्या सुरू म्हटलं होतं आणि तुमच्या विरोधामध्ये बोलत एक प्रकारे हे कशाचं होतं काय? मला एक समजत नाही की म्हणजे त्या ठिकाणी दुःख कुठल्या बाबतीतचं आहे. या ठिकाणी मी माझा पीएला काय परमनंट करत नाहीये किंवा माझ्या घरच्या माणसाला कोणी करत नाही. पण मी तसं बघायला गेलं प्रत्येक महापालिकेचं काम करणारा माझा घरचाच व्यक्ती आहे. आणि ते कोण आहेत मला माहित नाही. का निळा गोरा मला माहित नाही, पण त्यांची सेवा त्यांचा अनुभव आपल्या संस्थेला भेटावं हे ऐकताना देखील पाहिजे असेल. ऐकताना त्या ठिकाणी अंमलबजावणी करायची. या ठिकाणी अंडरग्राऊंड सर्व्हिसेस कुठून गेले, आता 2 महिन्यामध्ये अरविंद शिंदे रिटायर होतात. त्यांना माहिती आहे कुठून कुठून सिवरेजची लाईन गेली, पाण्याची लाईन गेलेली. त्यांना विचारलं लगेच सांगतील. आता नवीन कोण आला तर त्याला एवढी माहिती नसेल. अशा अनेक बाबतीमध्ये एमओचला त्या ठिकाणी अनेक जे कारभार चालू होते ते माहिती होते. या दृष्टीने आयुक्तांनाच अंमलबजावणीसाठी त्या ठिकाणी उपयुक्त त्या ठिकाणी ठरलं असतं. पण कुठेतरी हा विषय राज्य शासनाकडे पाठवा, राज्य शासनाचं महत्व आहे का किंवा आयुक्तांचं महत्वाचं आहे किंवा माझ्या स्वतःकडून हा विषय आला त्यामुळे काय दुःख आहे का, अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होतात. पण निश्चितच 58-60 हा संस्थेच्या फायद्यासाठी आणि नवी मुंबईच्या दृष्टीने हितकारक निर्णय असा आहे आणि यामध्ये राज्य शासन सकारात्मक भूमिका घेईल अशी मला आशा आहे. 30 वर्ष अगोदर एवढी अशी परिस्थिती नव्हती. 5-6 वर्ष प्रशासक काळ होता. या 6 वर्षामध्ये आपण जी पोकळी होती ती भरून काढण्यासाठी आपण कार्यरत होऊ शकलो असतो. आता सेवा भरती नियम आम्हाला बदलायचे आहेत. आता सचिव पद आहे, पदोन्नतीशिवाय भरू शकत नाही. ते आपल्याला बदलावे लागणार आहे. जर आता मला सांगा की मागील सचिव जर आतापर्यंत असते तर त्यांचं देखील 2 वर्ष वाढून आपल्याला सचिव त्या ठिकाणी मिळाला असतं. अशी विविध पदं आहेत, त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे या माध्यमातून 30 वर्ष अगोदर तर 58-60चा विषय नव्हता, पण या आधी कधी विनियम आपले बनवले गेले नव्हते. तर त्यामुळे जसा कायदा वाचत गेलो तसं मला समजलं की विनियम आपल्याला बनवायचे आहेत आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने विनियम त्या ठिकाणी तयार केले. या आधी जे नियम होत आहेत आता ऐकत आहेत ते नियम धरून पकडायचे, कारण ते शासनाचे आहेत आणि त्यांना आपल्याला नवीन महापालिकेचे विनियम मान्य नाही. ज्या काही त्रुटी असतील त्या आपण भरून काढू. ते सभागृहात मान्य स्टँडिंगली त्यामध्ये अमेंडमेंट करतील आणि सभागृहात त्याला मान्यता देईल आणि विनियम त्याच्यामध्ये अमेंडमेंट करू शकतो. तर अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. तर निश्चितच मला कुठला वाद त्या ठिकाणी घालायचा, मला फक्त या संस्थेचं हित त्या ठिकाणी बघायचं आहे. वाद न टाळता कर्मचारी चांगले भेटून या संस्थेच्या या नवी मुंबई शहराच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याला पावलं जी उचलायचं, जो अनुभव लागणार आहे, जी अंमलबजावणी लागणार आहे, त्या दृष्टीने 58 आणि 58-60 करणं हे उपयुक्त आहे. बघा, शासन आयुक्त महोदयांनी 30 मार्चला शासनाकडे पत्र पाठवलं. सुट्टीच्या दिवशी शासनाचं पत्र 31 मार्चला आलं. 30 दिवसाचा कालावधी त्यांनी दिला. आपण 21व्याच दिवशी त्या ठिकाणी रिप्लाय फाईल त्या ठिकाणी प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलेलं आहे. तर मला आशा आहे की राज्य शासनाने यामध्ये म्हणजे नगरविकास खात्याने यामध्ये विलंब न लावता या बाबतीत लवकरात लवकर निर्णय देऊ, जेणेकरून आपली हानी जी मागच्या महिन्यात झाली ती हानी पुढे होणार नाही. या बाबतीत काही कोर्टाच्या माध्यमातून काही आपल्याला ऑपॉर्च्युनिटी दिसतात का ते देखील आपण वापरून बघू आणि यामध्ये जे रिटायरमेंट होणार आहेत, झालेले आहेत, त्या दृष्टीने आपण पावलं उचलण्याच्या दृष्टीने कायदेशीर आम्ही ती पावलं उचलू. फक्त प्रथम दर्शनीय माहिती आहे की अशा प्रकारे घटना घडलेली आहे. महापालिका सभेमध्ये जर तशा प्रकारची माहिती आली तर त्या बाबतीत आम्ही पुढे चर्चा करू शकतो. हे बघा, मी जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा कायद्याचे कलम वगैरे सगळं स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितले आणि स्पष्टपणे सिंपल मराठीमध्ये, सिंपल इंग्लिशमध्ये कायदा नमूद आहे. तिथे वेगळा इंटरप्रिटेशन करण्याची गरज नव्हती. मी काही आउट ऑफ द बॉक्स इंटरप्रिटेशन किंवा वेगळं तर्क लावण्याचं काम केलेलं नाही. त्यामुळे इंटरप्रिट काम करण्याचं काम कोर्टाचं आहे, ते कोर्टावरच आपलं सोडलं पाहिजे. इतिवृत्ताच्या बाबतीत किशोरजी पाटकर यांनी मुद्दा उपस्थित केला की इतिवृत्त फायनल नसताना आपण अंमलबजावणी कशी केली. तर महापालिकेने घेतलेला निर्णय हा जर सभागृहामध्ये कायम करण्यात येतो तर इतिवृत्त कायम होण्यासाठी थांबण्याची गरज नाही, अशा प्रकारचा नियम आपल्या नियमावलीमध्ये आहे.
त्यामुळे आपण बघत असाल की जेव्हा जेव्हा आपण ठराव पास करतो तेव्हा सचिव महोदया निर्णय हा कायम करते. जेव्हा निर्णय कायम करते तेव्हा इतिवृत्त मंजूर होण्यासाठी, इतिवृत्त कायम होण्याची गरज अंमलबजावणीसाठी आवश्यकता नसते आणि ते नियमानुसार त्या ठिकाणी काम चालू आहे. या ठिकाणी अॅम्नेस्टी स्कीम ही प्रॉपर्टी टॅक्सची 50% आली होती. पाण्याच्या बाबतीत कधीच आज ताग्यात अॅम्नेस्टी स्कीम आलेली नाही. ठाणे महापालिका, पनवेल महापालिका, इतर महापालिकेमध्ये 90% प्रॉपर्टी टॅक्सची अॅम्नेस्टी स्कीम त्या ठिकाणी आलेली आहे. त्या दृष्टीने पाणीवर पहिल्यांदा थकबाकीवरती, BLP चार्जेसवरती आपण 90% अॅम्नेस्टी स्कीम आणावी अशा प्रकारची मागणी आली. त्या दृष्टीने आपण हा ठराव पास करून आता अंमलबजावणीसाठी आयुक्त महोदयाकडे पाठवण्यात आला. जवळजवळ 64 कोटीची थकबाकी आहे. त्यामध्ये 20 कोटी ही पेनल्टी आहे, 40 कोटी त्या ठिकाणी मुद्दल आहे. 40 कोटी त्या ठिकाणी वसूल व्हायला मदत होईल. या ठिकाणी आयुक्त महोदयांची माझी आधी चर्चा झाली होती. ते त्या ठिकाणी आता अंमलबजावणीचा आराखड्याच्या नुसार सर्व गोष्टी त्या ठिकाणी करतायत. मला आयुक्त साहेबांनी काही विनंती केली होती की आता पावसाळ्यापूर्वी कामाचा लोड आपल्या अधिकाऱ्यांवरती आहे, तर आपण जून जुलै महिन्यापासून त्या अंमलबजावणी आराखड्यासाठी सुरुवात त्या ठिकाणी. मूषक नियंत्रणाचा तो एक 26 ते 1/6/26 फक्त मुदतवाढीचा विषय होता. यासाठी सभागृहात चर्चा करण्यात आली. जसा पर्यावरणाचा आराखडा तयार केला तशा बाबतीत विविध गोष्टीसाठी कशा उपाययोजना करू शकतात तशा प्रकारचा ठराव देखील आम्ही सभागृहात आणतोय. यासाठी काही टेक्नॉलॉजीज नवीन आलेल्या आहेत मूषक नियंत्रणाच्या बाबतीत. तर ठराव आम्ही पुढील सभेपर्यंत बनवू आणि सभागृहात त्याचा निर्णय घेऊन पुढील टेंडर त्या योजनेच्या अनुषंगाने काढू अशा प्रकारचा निर्णय. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.